नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी. 20 महिन्यांची थकबाकी मिळणार, लाखोपर्यंत पोहोचण्याची शक्यता. लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाने आपल्या शिफारशींना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता विविध संघटना, निवृत्ती वेतनधारक आणि इतर हितधारकांकडून आता सूचना मागवणे सुरू केले आहे. दरम्यान वेतनवाढ आणि थकबाकीबाबतचे एक महत्त्वपूर्ण अंदाज समोर येत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार आता वेतन आयोगाला सरकारला शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत सरकार आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करेल अशीही अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना सुमारे 20 महिन्यांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारक थेट प्रभावित होणार आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार आणि थकबाकी वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा मुख्य आधार असणार आहे. जर सरकारने 2.57 पट फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर 2.86 पट फिटमेंट फॅक्टर लागू केला तर स्तर 10च्या कर्मचाऱ्यांना 20.87 लाख रुपये थकबाकी मिळू शकते. स्तर 9च्या कर्मचाऱ्याला 19.75 लाख तर स्तर 8च्या कर्मचाऱ्यांना 17.71 लाख थकबाकी मिळू शकते. यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठ्या दिलासाची अपेक्षा आहे. आता लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक वेतन आयोगाच्या शिफारशीची वाट पाहतात. आयोगाच्या अहवालामुळे पगार, निवृत्ती वेतन आणि भत्त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे.